नाहीतर बघा ना, शिवरायांच्या आयुष्यातला सगळ्यात महत्वाचा आणि मोठा प्रसंग उभा राहिला. राज्याभिषेक सोहळा 6 जून 1674. रयतेमध्ये सगळीकडे आनंदी आनंद होता. लाख 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 दिवसाचं स्वप्न पूर्ण होतंय. माझा राजा छत्रपती होतोय. रयतेमध्ये आनंद आनंद. हजारोंच्या संख्येने रायगड भरला. रायगडावर सगळीकडे भगव्या पताका लागल्या गेल्या. ढोल ताशे नगाडे रायगडावर वाजायला लागली आणि सगळ्या रयतेने दारा पुढे घुड्या उभारल्या. अनेकांनी रांगोळ्या काढल्या, शेणाचे सडे दिले. राजा छत्रपती होतोय. आणि बघता बघता राजे सिंहासनाच्या दिशेने निघाले. आणि बघता बघता दारद घुमली. महाराज आस्ते कदम महाराज गजपती भूपती प्रजापती जलपती सुवर्ण रत्न श्रीपती अष्टावधान जागृत अष्टप्रधान धिष्ठित न्यायालंकार मंडित शस्त्रास्त्र शास्त्र पारंगता युद्ध नीती दुरंदर प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलावतंस सिंहासनाधीशित राजाधिराज महाराज श्रीमंत श्री छत्रपती शिवाजी महाराज की, छत्रपती शिवाजी महाराज की. आणि रायगडावर सुद्धा असाच जयघोष झाला. राजे 32 मानाच्या सोनेरी सिंहासनावर बसले, छत्रपती झाले. बोलून घेतलं मदारी मेहतर मुसलमान गडी. आणि राजे म्हणाले, मदारी आता आम्ही छत्रपती झालो, बोल तुला काय पाहिजे. तसा मदारी म्हटला, राजा आम्हाला काहीच नका, पण ज्या सिंहासनावर तुम्ही बसताना त्या सिंहासनावर फक्त 2 वेळेचं फडकं मारण्याची संधी आम्हाला द्या. बोलून घेतलं हिरोजी इंदलकर. हिरोजी, अहो रायगडाचे इंजिनियर तुम्ही, राजधानी बांधली, रायगड बांधला, बोला तुम्हाला काय पाहिजे. 4 गावची वतनदारी, पैसा अडका, जमीन जमला, काय पाहिजे ते मागा. हिरोजी म्हटले, नाही राजे, उभं स्वराज्य तुम्ही आमच्यासाठी उभं केलं, आम्हाला याच्यापेक्षा काही नको राज. राजे म्हणता, नाही हिरोजी, अहो राजधानी बांधली, आज तुम्ही नाही म्हणायचं नाही, आज तुम्ही काहीतरी मागायलाच हवं, मागा. हिरोजी काय पाहिजे ते मागा. असं हिरोजी म्हणतात, राजे आमची एक इच्छा आहे. राजे म्हटले, बोला. हिरोजी काय पाहिजे ते मागा. हिरोजी म्हणतात, राजे आम्ही रायगड बांधलाय, राजधानी बांधली आहे, रायगडावर आम्ही रायरेश्वराचं मंदिर बांधलंय. मग राजे आम्हाला रायरेश्वराच्या मंदिराच्या फक्त एका पायरीवर ह्या हिरोजी इंदलकरांचं नाव करण्याची संधी देऊ दिली. राजे म्हटले, दिली. पण हिरोजी, अहो रायगड तुम्ही बांधलाय, राजधानी तुम्ही बांधली आहे, मग तुमच्या नावाची पाठी तुम्ही रायगडाच्या मुख्य दरवाजालाच लावा ना, रायरेश्वराच्या मंदिराच्या पायरीलाच का. तसा आमचा हिरोजी इंदलकर सांगायला लागला, राजे ज्यावेळी तुम्ही रायगडावर याल, राजे ज्यावेळी तुम्ही रायगडावर मुक्कामी असाल, त्यावेळी तुम्ही रायरेश्वराच्या मंदिरामध्ये दर्शनाला जाल. आणि राजे ज्यावेळी तुम्ही रायरेश्वराच्या मंदिरामध्ये त्या महादेवाच्या दर्शनाला जाल ना राजे, त्यावेळी तुमच्या पायांची पायधूळ माझ्या नावावर पडेल आणि माझ्या नावावर अभिषेक घालत जाईल. तुम्ही आजही रायगडावर जा, तिथल्या रायरेश्वराच्या मंदिराच्या पायरीवर लिहिलंय, सेवेच्या ठाई तत्पर हिरोजी इंदलकर. ही निष्ठा, हा स्वाभिमान 400 वर्षापूर्वी या महाराष्ट्राच्या मातीमध्ये घडलाय. नाही तर बघा ना, अवघ्या